मिनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती किंवा स्त्रीची पाळी बंद होणे. तर मिनोपॉज हा एक आजार नसून स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा बदल आहे. एक महत्वाचं नैसर्गिक स्थित्यंतर आहे. त्यामुळे केवळ स्त्रीनेच याविषयी जागरूक न राहता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने मिनोपॉज विषयी जागृत असणं गरजेचं आहे. कारण एक स्त्री ज्यावेळेला संपूर्ण कुटुंबाची काळजी आयुष्यभर एक बायको म्हणून, बहीण म्हणून, आई म्हणून, काकू म्हणून घेत असते, त्यावेळेला अशा स्त्रियांची काळजी त्यांच्या नाजूक अवस्थेमध्ये घेणं, त्यांना आधार देणं, समजून घेणं, ही सुद्धा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ केवळ स्त्रियांकरिता नसून कुटुंबातील प्रत्येक सदस्याकरिता आहे. शेवटपर्यंत पहा. नमस्कार, डॉक्टर अमृता देशमुख. माझे स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मिनोपॉज म्हणजे काय, त्याची काय कारणं आहेत, त्याचं नक्की वय कोणतं आहे, त्याची काय काय लक्षणं स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतात आणि मिनोपॉज सुखकर होण्यासाठी, सहज होण्यासाठी, सुलभ होण्यासाठी काय नैसर्गिक उपाय आपल्याला करता येतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला मिनोपॉज म्हणजे ज्यावेळेला एखाद्या स्त्रीला सलग वर्षभर 12 महिने पाळी येत नाही, त्यावेळेला आपण त्याला मिनोपॉज असं म्हणतो. तर मिनोपॉजचे 3 फेजेस असतात. पेरी और प्री मेनोपॉज, ऍक्च्युअल मेनोपॉज फेज आणि पोस्ट मेनोपॉझल फेज. तर या तिन्ही फेजच्या नुसार काही त्वरित परिणाम स्त्रियांच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर दिसून येतात. काही कालावधीनंतर काही परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर दिसून येतात व दीर्घ कालावधीनंतर काही परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर दिसून येतात. आता पहिला प्रश्न उद्भवतो, मिनोपॉझल एज कोणतं किंवा मिनोपॉज रजोनिवृत्ती होण्याचं योग्य वय कोणतं? तर प्रत्येक स्त्रीच्या अनुवंशिकतेनुसार किंवा तिच्या जीवनशैलीनुसार हे वय बदलत राहतं. साधारण 45 ते 55 वर्षापर्यंत रजोनिवृत्ती येणं अपेक्षित असतं. आजकाल काही स्त्रियांमध्ये अर्ली मेनोपॉज सुद्धा होत आहे आणि काहींमध्ये लेट सुद्धा होत आहे. त्यामुळे याच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन राहू शकतं, पण 45 ते 55 वर्ष वर्षांमध्ये रजोनिवृत्ती येणं हे अपेक्षित असतं. त्यानंतर रजोनिवृत्तीची कारणं काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर ज्यावेळेला एखाद्या स्त्रीमध्ये ओव्हेरियन फॉलिकल तयार होणं बंद होतं, त्याच्यातून सिक्रीट होणारा इस्ट्रोजन नावाचा हार्मोन जे आहे ते पूर्णपणे कमी होतं, त्यावेळेला रजोनिवृत्ती येते. हे सगळ्यात महत्वाचं फिजिओलॉजिकल कारण आहे. आणि दुसरं जे आजकाल पाहायला मिळतंय ते म्हणजे सतत होणारी शारीरिक धावपळ, मानसिक ताणतणाव, काळजी, चिंता. हे लवकर मिनोपॉज येण्याचं किंवा मिनोपॉझल फेज जी आहे ती त्रासदायक होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आम्हाला दिसून येत आहे. आता या इस्ट्रोजन हार्मोनच्या कमी स्त्रवण्यामुळं किंवा कमतरतेमुळं स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये कुठले बदल दिसून येतात, कुठली लक्षणं मिनोपॉझल एज मध्ये दिसून येतात ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज, पाळीची अनियमितता. तर काही स्त्रियांमध्ये पाळी ही खूप अलीकडे अलीकडे यायला लागते. 3 आठवड्यावर येते, 15 दिवसांवर येते. काही स्त्रियांमध्ये मेन्सेस पोस्टपोन होतात. 3 महिन्यांनी येतात, 6 महिन्यांनी येतात. नंतर काही स्त्रियांमध्ये मासिक धर्मातील जो रक्तस्राव आहे तो खूप कमी प्रमाणात व्हायला लागतो. हळूहळू तो कमी कमी होत बंद होतो आणि काही स्त्रियांमध्ये अति प्रमाणात रक्तस्राव होतो. असंही व्हेरिएशन मेनोपॉज मध्ये दिसून येतं. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे इन्सोमनिया किंवा स्लीपलेसनेस. तर इस्ट्रोजन हार्मोनची लेवल कमी झाल्यामुळं बऱ्याच स्त्रियांना झोप लवकर येत नाही. झोपायला गेले तर बराच काळ जातो. त्यांच्या डोक्यात सतत विचार सुरू असतात आणि एक प्रकारची अँक्झायटी त्यांना रात्रीतून वाढलेली असते. नाईटला ह्या सगळ्या तक्रारी असतात. अँक्झायटी, छातीमध्ये धडधड होणं, अचानक भीती वाटणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं होणं, छाती जखडल्यासारखं वाटणं आणि मग मोकळ्या हवेत गेलं की बरं वाटणं, श्वास कमी पडणं आणि तो श्वास मोकळ्या हवेत गेल्यानंतर त्यांना एक प्रकारे बरं वाटणं. ही सुद्धा लक्षणं मेनोपॉझल स्त्रियांमध्ये दिसून येतात. त्यानंतर तिसरं महत्वाचं जे आहे ते म्हणजे ड्रायनेस. जसं की ज्यावेळेला एखादी बालिका जन्माला येते त्यावेळेला तिच्या जन्मापासून तिच्या मेन्सेस येण्यापर्यंत, पिरियड्स सुरू होण्यापर्यंत तिची कफ कफ प्रवृत्ती असते. ज्यावेळेला मेन्सेस येतात, पिरियड्स
सुरू होतात त्यावेळेला तिथून पूर्ण रिप्रोडक्टिव्ह एज पर्यंत तिची पित्त प्रवृत्ती असते आणि रिप्रोडक्टिव्ह एज पासून ज्यावेळेला ती मिनोपॉझल फेज मध्ये जाते त्यावेळेला तिच्यामध्ये वात प्रवृत्ती वाढते. त्यामुळे इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे एकंदर शरीरामध्ये वात प्रवृत्ती वाढते, वृक्षपणा वाढतो. त्यामुळे ड्रायनेस ऑफ स्किन, हेअर्स आणि व्हजायना हे लक्षण महत्वाचं स्त्रियांमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळं केसांची आणि त्वचेची जी चमक आहे ती कमी व्हायला लागते. एक प्रकारचा रुक्षपणा, कोरडेपणा योनी मार्गामध्ये यायला लागतो. त्यामुळे वारंवार योनी मार्गामध्ये खाज सुटणं, इन्फेक्शन होणं, लॉस ऑफ लिबिडो हे सिम्प्टम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. युरिनरी इन्फेक्शन्स बरेच व्हजायनल इन्फेक्शन सोबत आपल्याला वात प्रवृत्ती वाढल्यामुळे, कोरडेपणा वाढल्यामुळे पाहायला मिळतात. त्यानंतर जे महत्वाचं लक्षण आहे ते इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे. इस्ट्रोजन हार्मोन हे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी खूप गरजेचं असतं. त्यामुळे इस्ट्रोजन कमी झालं की आपल्या शरीरातलं कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन आपसुकच कमी होतं आणि मग अशा कंडिशनमध्ये स्त्रियांमध्ये हाडांचा ठिसूळपणा वाढतो, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मेनोपॉज मधलं जे लक्षण आहे स्त्रियांमध्ये दिसणारं ते म्हणजे हॉट फ्लशेस. स्त्रियांची एकंदर शारीरिक उष्णता वाढते आणि ती जी उष्णता आहे ती चेहऱ्यावरच्या भागावर जास्त जाणवते, गालांवर जास्त जाणवते, कानांमधून वाफा निघायला लागतात, गरम वाफा निघायला लागतात. त्याला आपण हॉट फ्लशेस असं म्हणतो. तर अचानक एखाद्या स्त्रीला अतिशय उष्णता वाटणं, हॉट फ्लशेस जाणवणं, त्यानंतर तिला घाम येणं आणि थोडं आणि पुन्हा थंडी वाजणं हे सुद्धा व्हेरिएशन सिम्प्टम मधलं आपल्याला रजोनिवृत्तीच्या काळात पाहायला मिळतं. त्यानंतर बेसिक मेटाबॉलिक रेट जो असतो चयापचय क्रियेमध्ये अशा स्त्रियांमध्ये बिघाड होतात कारण बेसिक मेटाबॉलिक रेट जो आहे तो कमी होतो. आम्लपित्ताचा त्रास रजोनिवृत्तीमध्ये जाणवतो. बऱ्याच वेळा बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. मेद वाढतो. ओबेसिटी वाढायला लागते, वजन वाढायला लागतं आणि त्यामुळे एक प्रकारची स्नायूंची शिथिलता मेनोपॉझल एज मध्ये पाहायला मिळते. स्किन आपली सगळी लूज पडायला लागते. त्यानंतर जे आहे ते मूड स्विंग्स म्हणजे एखाद्या स्त्रीच्या मूडमध्ये सतत शारीरिक आणि मानसिक आणि भावनिक स्तरावरती सतत बदल होत असतात लक्षणांमध्ये, मूड स्विंग्स होतात. म्हणजेच काय की खूप छोट्या छोट्या नॉर्मल गोष्टी असतात पण अशा स्त्रीला मेनोपॉझल एज मध्ये खूप पटकन राग येतो, अतिप्रमाणात चिडचिड होते, खूप लवकर रडायला येतं, कुठची गोष्ट लवकर मनाला लागते आणि एक प्रकारची सतत उदासीनता स्त्रियांमध्ये पाहायला मिळते. अशा कंडिशनमध्ये बऱ्याच स्त्रियांना एकटं राहण्याची इच्छा होते किंवा काही स्त्रियांना अटेन्शन सिकिंग पण राहतं, की माझ्याकडे कोणीतरी लक्ष द्यावं. ही गोष्ट सुद्धा राहते. त्यामुळे ही काही बेसिक लक्षणं आहेत मेनोपॉझल एजमध्ये जाणवणारी स्त्रियांना. त्यानंतर आता आपण पाहूयात, की आपलं मेनोपॉज जे आहे ते सुखकर होण्यासाठी, सुलभ होण्यासाठी, पीसफुल आणि ग्रेसफुल होण्यासाठी काय करावं लागेल? तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा स्वीकार करावा लागेल. एखादी गोष्ट ज्यावेळेला आपण स्वीकारतो, त्यावेळेला निश्चितच त्याचा त्रास खूप कमी प्रमाणात होतो. तर मेनोपॉजचा आनंदाने स्वीकार करणं, आपल्या शरीरातील बदल ओळखणं, लक्षणांकडे लक्ष देणं आणि त्याचं योग्य नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर नैसर्गिकरित्या हे जे काही मेनोपॉजचे त्रास होतात, ते टाळण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं? तर पहिल्यांदा आपण आहाराविषयी बोलूयात. तर आहारामध्ये चौरस आहार, सकस आहार घेणं, भारतीय संस्कृतीत जो आहार सांगितला आहे, तो आहार ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा मी पाहिले, की स्त्री एखाद्या कुटुंबाची काळजी घेत असताना स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करते, सकस आहार ती घेत नाही. त्यामुळे सकस आहार घेणं हे स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचं आहे. ज्याच्यामध्ये नॅचरल इस्ट्रोजन आपल्याला मिळेल. कारण आपल्या शरीरातलं इस्ट्रोजन मेनोपॉज एजमध्ये कमी होतं. त्यामुळे नॅचरली इस्ट्रोजन ज्या गोष्टींमध्ये आहे, त्या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये देशी गाईचं दूध आलं, त्यापासून बनवलेलं तूप आलं, दूध, अंडी, त्यानंतर पनीर आणि सगळ्यात महत्त्वाचं नॅचरल इस्ट्रोजनचा जो सोर्स आहे तो म्हणजे जवस. जवस, तीळ, जवसाची चटणी तुम्ही खाऊ शकता, तिळाची चटणी तुम्ही खाऊ शकता किंवा जवस आणि तीळ भाजून तुम्ही बडिशोप सोबत जेवणानंतर ते चावून खाऊ शकता. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्राय फ्रुट्स आहेत, ज्याच्यामध्ये भरपूर इस्ट्रोजन आहे, असे म्हणजे मनुका आहेत, खारीक आहे, अक्रोड आहे, बदाम आहे, हे सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये वाढवू शकता. त्यानंतर तुम्हाला
लो कॅलरी डाएट आणि हाय प्रोटीन डाएट डाएट घ्यायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य, डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला आहारामध्ये समावेश करायचा आहे त्यांचा. त्यानंतर तुम्ही 2 वेळेस चपाती खात असाल तर 1 वेळेस चपाती बंद करून त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भाकरी तुम्हाला खायची आहे. आहारामध्ये बॅड फॅट्सचं प्रमाण कमी करायचं आहे. जसं की तेलाच्या ऐवजी तुम्ही काही ठिकाणी तुपाची फोडणी घालू शकता, ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता किंवा कोकोनट ऑइलचा वापर करू शकता. तर ज्या वेळेला आपल्याला शरीरामध्ये व्हिटॅमिन डी वाढण्याची गरज असते, कॅल्शियम वाढण्याची गरज असते, त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड सुद्धा वाढण्याची गरज असते आणि या सगळ्यांच्या माध्यमातून इस्ट्रोजन ज्यावेळेला आपण इस्ट्रोजन युक्त आहार घेणारे नॅचरली ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण फायटो इस्ट्रोजन किंवा प्लांट इस्ट्रोजन असं म्हणतो, तो आपल्या आहारामध्ये त्या गोष्टींचा समावेश केला तर हे सगळे घटक वाढू शकतात. त्याचबरोबर ज्या स्त्रियांना अति प्रमाणात रक्तस्राव होतो मेनोपॉझल फेजमध्ये, त्यावेळेला त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. अशा वेळेस लोहयुक्त आहार घेणं आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन सी आणि फोलिक ॲसिड या गोष्टींचा आहारात समावेश करणं. व्हिटॅमिन सी आणि फोलिक ॲसिड युक्त आहाराचा समावेश त्या व्यक्तीने केला पाहिजे आहारामध्ये. तर ह्या काही आहाराविषयीच्या गोष्टी होत्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आपली झोप ही वेळेवर झाली पाहिजे. आपल्या जेवणाच्या आणि झोपेच्या वेळा ह्या नियमित असल्या पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आपल्या शरीरावर जर अतिरिक्त ताण असेल, मनावर ताण असेल, तर तो दूर करण्यासाठी प्राणायाम, मेडिटेशन या गोष्टी आपण स्ट्रेस मॅनेजमेंट करिता करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करणं. तर आता व्यायामामध्ये केवळ चालण्याचा व्यायाम न करता चालण्यासोबतच अ, सूर्यनमस्कार घालणं. सूर्यनमस्कारांमध्ये आपल्या गर्भाशयाला आणि पचनशक्तीला पचनशक्ती वाढण्यासाठी, गर्भाशय मजबूत होण्यासाठी सूर्यनमस्कार हे अतिशय गरजेचे असतात. ज्याच्यामध्ये आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइजचा पण समावेश करू शकतो. कारण ऑलरेडी आपले स्नायू शिथिल झालेले असतात, हाडं ठिसूळ झालेली असतात. तर स्नायूंची शिथिलता आणि हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी आहारामध्ये योग्य बदल करणं, त्याचबरोबर स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःसाठी क्वालिटी टाईम काढणं, स्वतःसाठी आहारामध्ये व्यवस्थित आहाराची काळजी घेणं, बॅलन्स डाएट घेणं आणि स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी, स्वतःला नेहमी व्यस्त ठेवणं, स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी, छंद जोपासणं, ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपण बऱ्याच वेळा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये असं होतं, की सगळ्यांसाठी करता-करता स्वतःला वेळ द्यायला राहतच नाही शिल्लक. त्यामुळे स्वतःसाठी वेळ देणं सुद्धा स्त्रियांनी खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर सतत ॲक्टिव्ह राहणं आणि काही प्रमाणात स्वतःला विश्रांती देणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर निश्चितपणे मेनोपॉजल फेज ही पीसफुली आणि ग्रेसफुली तुम्ही व्यतीत कराल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर दिलेल्या WhatsApp नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे मला विचारा. त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेनोपॉझल एजमध्ये किंवा क्लायमॅक्ट्रिक एजमध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतल्यामुळे मेनोपॉझल फेज ही सुखकर होते, सहज होते, सुलभ होते व होमिओपॅथिक ट्रीटमेंटमुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तर ती ट्रीटमेंट का घ्यायची, कशासाठी घ्यायची आणि कुठची होमिओपॅथिक प्रभावी औषधं आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.